नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 20 दिवस उलटले तरी छत्रपतींची विटंबना करणारे पोलिसांना सापडत नसल्याने उपोषण सुरू. राहुरी येथे दिनांक 26 मार्च रोजी राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुवासीत बाबा तालमीतील पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळे फासून विटंबना केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज तब्बल 20 दिवस झाले असताना पोलिसांनी एकाही संशयित आरोपीला अटक केली नसल्याने आज सोमवार 14 एप्रिल रोजी राहुरी येथील नगर परिषद समोर तनपुरे यांनी कार्यकर्त्यांना व सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेत आमरण उपोषण सुरू केले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका अध्यक्ष सचिन म्हसे, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, खंडेराया देवस्थान ट्रस्टचे रावसाहेब चाचा तनपुरे, सुनील पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादीचे राजेंद्र बोरकर, बाबासाहेब भिटे, उत्तमराव पवार, रवींद्र आढाव, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुनील निमसे, गजानन साधबाई, धनगर समाज संघटनेचे विजय तमनर, संतोष आघाव, जीवन गुलदगड, राजेंद्र जाधव, किशोर जाधव, ॲडव्होकेट राहुल शेटे, सचिन भिंगारदे, बाळासाहेब खोळे, विलास गागरे, संभाजी तनपुरे, चंद्रकांत पानसंबळ, गणेश खाडगे, नंदू तनपुरे, विलास तरवडे, प्रशांत डवले, ज्ञानेश्वर बाजकर, मधुकर खाडगे, प्रभाकर गाडे, नरेंद्र शिंदे, बाळासाहेब लटके, कांता तनपुरे, नितीन बापणा, अतुल तनपुरे, तुळशीराम घागरे आदींनी यावेळी पाठिंबा दिला आहे. तर माजी मंत्री तनपुरे यांच्या आंदोलनास तालुक्यातून व जिल्ह्यातून पाठिंबा वाढताना दिसून येत आहे. यावर पोलीस प्रशासन आरोपीला पकडण्यासाठी काय हालचाल करणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आम्ही खरं शांततेच्या मार्गाने हा विषय नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या 20 दिवसापूर्वी दुर्दैवाने त्या दिवशी मी इथं नव्हतो, परदेशामध्ये होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भर दुपारी ही नगरपालिकेच्या मालकीच्या एका तालमीमध्ये काळं फासलं जातं. मोठा उद्रेक होतो, सगळं शहर रस्त्यावरती येतं, रस्ता बंद होतो, गाव बंद होतं 2 दिवस. आणि मात्र या पोलीस प्रशासनाकडून भर दुपारी घडलेल्या घटनेचा अजूनही तपास लागत नाही. याला आता 20 दिवस म्हणजे जवळपास 3 आठवडे उलटून गेलेले आहेत. हे सरकारचं मोठं खरं अपयश आहे. आणि हेच नाही तर गेल्या हे कित्येक दिवसापासून आपण बघितलं असेल की सातत्यानं हे सरकार आल्यापासून महापुरुषांच्या मूर्तींच्या, पुतळ्यांच्या, विचारांचं खरं त्या ठिकाणी विटंबना होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 6 महिन्यात बांधून पडतो काय? अमरावतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला काळं फासलं जातं काय? हे इथं देखील आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि शोध लागत नाही आरोपीचा. शिवाजी महाराजांबद्दल वाटेल तो कोणी चिल्लर माणसं येतात, काही बोलून जातात. त्यांचाही तपास हे शासन लवकर, त्यांनाही लवकर अटक करू शकत नाही, त्यांना शिक्षा देऊ शकत नाही. हे खरं या महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. आज म्हणून पोलिसांना आम्ही 4 दिवसापूर्वी निवेदन दिलं आणि 3 आठवडे जर आरोपी सापडत नाही तर शेवटी हा आत्मक्लेशाचा निर्णय आम्ही घेतला आणि बेमुदत उपोषण करण्याचा आता निर्णय या ठिकाणी उपोषण चालू झालेला आहे. आरोपाचा विचार घेऊन पुढे आलेलं सरकार आज सत्तेत असतानाही शोध लागू शकत नाही, कसं पाहता? निश्चितपणे मी तेच म्हणतो की सातत्यानं हे सरकार आल्यापासून महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या ना त्या मार्गातून होतंय. कोणी उठतो, उठसूट माणूस शिवाजी महाराजांवरती बोलतो, काही बोलतो आणि त्याला काही सरकार काय त्याच्यावरती काय हे देखील करत नाही, काही त्याच्यावरती शिक्षा होत नाही, लवकर आरोपी पकडत नाहीत. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य हा धर्म टिकवण्याकरता बलिदान दिलं, अत्युच्च पातळीवरचं बलिदान दिलं, शरीराची अक्षरशः त्यांच्या हालहाल करून मारलं गेलं, परंतु आज मात्र त्यांच्याच या राज्यामध्ये सर्वसामान्य एका गावचे सरपंच हे असे मारले जात आहेत आणि हे सत्ताधाऱ्यांकडून मारले जात आहेत. म्हणजे ज्या सत्तेच्या विरोधामध्ये संभाजी महाराजांनी बलिदान केलं, आज ते बलिदान इथल्या जनतेला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये द्यावं लागतंय. हे मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं या सरकारच्या काळामध्ये होतंय. राहुरी प्रकरणात तुमच्या या आंदोलनानंतरही जर आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाली, पुढची दिशा काय राहील? आता आज तर आम्ही आता बसलोय. आम्ही आता इथं व्यापाऱ्यांना, शहरवासियांना, जे मोलमजूर असतील, ज्यांची रोजचं पोट आपल्या हातावरती आहे, अशांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही गाव बंद करणं किंवा आंदोलनाच्या मार्गापेक्षा आम्ही आता आत्मक्लेश त्या ठिकाणी करतोय. आम्ही स्वतःला त्रास करून घेतोय. याची पोलिसांनी दखल घ्यावी. उद्या जर काय कार्यकर्त्यांच्या भावना काबूत राहिल्या तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.
सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.